आमच्या मागण्या होत्या त्या स्पष्ट आहेत आणि त्याच मागण्या ह्या पागडी मधल्या टेनंट्सच्या आहेत. पहिली गोष्ट जी आमची मागणी आहे आणि तीच त्यांची आहे, ती म्हणजे सगळ्या टेनंट्सना तुम्ही लीगल संरक्षण द्या. ऑक्युपंट्स म्हणून जाहीर करा आणि त्यांना संरक्षण द्या. कारण झालं असं आत्ता कुठेतरी बिल्डिंग मोडकळीस आली आहे दाखवून जे जागा मालक आहेत ह्या पगडीमध्ये राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तर पहिली आमची मागणी होती तुम्ही त्यांना ऑक्युपंट्स म्हणून जाहीर करा आणि जे काही तांत्रिक आणि लीगल संरक्षण असतं ते द्या. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो तिढा निर्माण झालेला आहे कोर्टामध्ये एक सक्षम प्राधिकरण कोण आहे हा लवकर सोडवा. कोर्टामध्ये तुमचा इगो बाजूला ठेवा आणि सांगा कोर्टाच्या समोर की म्हाडाच हे सक्षम प्राधिकरण आहे. का अजून ते अडले, का राज्य सरकारकडून पुढे काही कारवाई झाली नाही त्याच्यात कोणास ठाऊक. आणि तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी मी मागणी केली होती अधिवेशनात ती हीच होती की ज्या काही उपकर प्राप्त इमारती आहेत किंवा सेस प्रॉपर्टीज असतील किंवा पगडीवाले प्रॉपर्टीज असतील यांना तुम्ही स्पष्टपणे एक ट्रिगर द्या की मोडकळीस बिल्डिंग आली असेल किंवा नसेल, पण 60 वर्षाची एकदा बिल्डिंग झाली तर पुनर्विकासाची संधी पहिली जागा मालकाला आणि मग तिकडच्या टेनंट्सना हे तुम्ही शक्य करून द्या. पण झालंय असं एका बाजूला हे सगळं न होता जे काही गृहनिर्माण मंत्र्यांनी घोषणा केली ती फक्त आणि फक्त जागा मालकांसाठी होती आणि बिल्डरांसाठी होती आणि म्हणून त्यांनी जे होर्डिंग लावलेत पागडी मुक्त मुंबई त्याचा अर्थ हाच होतो की पागडीमध्ये सगळे राहणारे जे मुंबईकर आहेत, जे लाखो मुंबईकर आहेत त्यांना मुंबईतून बाहेर घालवायचं किंवा मग ते अदानीचे कसे धारावी मधले लोक देवनार डम्पिंग ग्राउंडवर न्यायचं तसं तिथे देवनार डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रयत्न हा कदाचित एकनाथ शिंदेचा असू शकतो.